नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता कॉन्फरन्स रूममध्ये आलेली असते. त्यावेळेला ती विचार करते की नक्की काय अर्णव सरांनी केले. तिला आपल्या ताईचं म्हणजेच अंजलीचं बोलणं आठवतं की ईश्वरी तू ऑफिसमध्ये जा, म्हणजे कसं आहे तो तुला ना काहीतरी सरप्राईज देणार असेल कदाचित, म्हणून ती ऑफिसमध्ये येते. तर तिला समोरच स्पीकर दिसतो. आता तो स्पीकर पाहिल्यावर ईश्वरी म्हणते की नक्की अर्णव सरांच्या मनात काय असेल. ती खूप आनंदी झालेली असते. म्हणजे नक्की अर्णवने काय सरप्राईज असेल ठेवलेलं हे तिला काहीच कळत नसतं. ती समोर जाते आणि सात्विक फॅशनचा तो बोर्ड अगदी मनापासून बघत असते. नंतर मग तिथेच तिला त्या स्पीकरवर एक चिठ्ठी ठेवलेली दिसते. त्यावर लिहिलेलं असतं की मिस इंदोर स्पीकर ऑन कर. आता ते पाहिल्यानंतर ती म्हणते की नक्की यामध्ये सरांनी काहीतरी लिहिलेलं किंवा बोललेले आहेत. म्हणूनच आता ती चिठ्ठी तिथेच ठेवते आणि स्पीकर ऑन करायला लागते. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही खूप खुश होते आणि तो स्पीकर एकदाचा ऑन करते. आणि स्पीकर ऑन केल्यानंतर तिला मात्र खूपच मनातल्या मनात आनंद होत असतो. आता तो स्पीकर ती कनेक्ट करून ऑन करते. त्याचबरोबर त्यावर आता अर्णवचा आवाज सुरू होतो, मिस इंदोर. आता अर्णवच्या आवाजाला ती बरोबर ओळखते आणि म्हणते की अर्णव सरांनी यामध्ये काहीतरी बोललेलं आहे. त्यामध्ये अर्णव सर बोललेले असतात की मिस इंदोर, म्हणजे आतापर्यंतचा आपला जो प्रवास होता तो खूपच वेगळा होता. ईश्वरी गालातच हसते आणि त्यानंतर मग अर्णव बोलत असतो की मिस इंदोर, आपलं लग्न हे एकमेकांशी कोणत्या परिस्थितीत झालं हेही तुला माहीत आहे. आणि हे लग्न झाल्यानंतर खरं तर मला प्रत्येक वेळेला हेच कळत आलं आहे की आपण एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. म्हणजे आपले स्वभावही खूप वेगळे आहेत. तुझं आणि माझं हे या सगळ्याच बाबतीत खूपच वेगळं, म्हणजे तुझं वागणं बोलणं किंवा माझं वागणं बोलणं या बाबतीत खूपच तफावत आहे. हे सगळं आता ती ऐकत असते. अर्णव विचार करत असतो की मिस इंदोर ऐकत असेल का ते सगळं, म्हणजे ते ऐकल्यावर तिचं काय रिस्पॉन्स असेल, या सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनात विचार येत असतो. ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की अर्णव सर हे नक्की काय बोलतायत. अर्णव सारखं त्या बोलण्यातून हेच जाणवून देत असतो की त्याला ईश्वरीचं आणि वागणं बोलणं अजिबात आवडत नाही. म्हणजे त्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे हे अर्णव सारखं दाखवून देत असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरीला राग येत असतो. ईश्वरी मनात म्हणत असते की आपलं लग्न हे वेगळं आहे आणि हे लग्न झाल्यामुळे आपल्याला एकमेकांशी ॲडजस्ट करून घ्यावं लागत आहे, असं सगळं तो बोलत असतो. आणि नंतर म्हणतो की मिस इंदोर, आजपर्यंत मला हेच वाटत होतं की आपल्या दोघांचं एकमेकांशी झालेलं लग्न हे फक्त आपलं बोज आहे, पण म्हणजे आपण दोघांशी लग्न केलं आहे ह्यामध्ये आपण दोघंही कधीच सुखी राहू शकत नाही. आता पण असं बोलल्यानंतर पुढचा आवाज गायब झालेला असतो. ईश्वरी पुन्हा ते लावते आणि म्हणते की नक्की काय असेल हे. अर्णव सर यांना हेच बोलायचं होतं का. त्यावेळेला मग ईश्वरी पुढे विचार करू लागते की नक्की अर्णव सरांच्या मनात काय असेल. तेव्हा ती पुन्हा विचार करायला लागते आणि म्हणते की नाही, काहीतरी गडबड आहे. अर्णव तिथून बोलत असतो की मिस इंदोर, आतापर्यंत हेच वाटत होतं की आपण केलेलं लग्न ह्यामध्ये आपण सुखी नाही, पण आज असं बोलून आता तिथे सारखं ते वाक्य थांबत असतं. ईश्वरीला वाईट वाटतं. ती म्हणते की अर्णव सरांना हे वाटतंय का माझ्याबद्दल, म्हणजे ते नक्की या बाबतीत असा विचार करतायत का, असं तिच्या डोक्यामध्ये सारखं फिरत असतं. आणि म्हणूनच ती तिथून निघून येते आणि सरांच्या केबिनमध्ये येते. तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदोर काय झालं, तू ऐकलंस का. तेव्हा मग आता अर्णव हा खुश होतो आणि गुडघ्यावर टेकून तिला बोलायला जाणार, तेवढ्यातच ती म्हणते की हे काय चाललंय सर तुमचं सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की काय. ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला काय बोलायचं होतं नेमकं, तुम्ही बघितलं का, म्हणजे तुम्हाला हे कसं आवडतं हो असं वागणं, म्हणजे तुम्ही मला याच्यासाठी बोलवलं होतं का ऑफिसमध्ये, आपल्या दोघांमध्ये कसा फरक आहे, काय आहे, किती काय बोललात तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो, मी सिंदोर पण तू पुढचं ऐकलं नाही का, त्यात पुढेही काहीतरी होतं. ईश्वरी म्हणते की काय होतं, काहीच नव्हतं, तुम्ही फक्त हेच दाखवत होता आपल्यामध्ये किती उलझन आहे, आपण किती एकमेकांपासून वेगळे आहोत, हे सगळं तुम्ही फक्त बोलवून दाखवत होता, बाकी काहीच बोलत नव्हतात तुम्ही. पण मग काय करायचं आहे सांगा ना आता मी. पण एक गोष्ट लक्षात घ्या अर्णव सर, आपलं लग्न झालं आहे हे आपल्याला लाईटली घेता येणार नाही. लक्षात ठेवा, लग्न झालं आहे तर आपल्याला आपण दिलेली एकमेकांना वचनं निभवावीच लागणार आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्याशी काही लेणं देणं नाही आहे मला, समजलं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ही मिस इंदोर तुमची असा पिछा सोडणार नाही आहे, तुम्हाला कधीच सोडणार नाही आहे, समजलं. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा मग अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो आणि म्हणतो की काय झालं या मिस इंदोरला, ही अशी का बिहेव करते.
म्हणून तो कॉन्फरन्स रूममध्ये येतो आणि तो स्पीकर ऑन करतो. स्पीकर ऑन केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की आहे, म्हणून तो चालू करतो. तेव्हा त्या स्पीकरमध्ये एवढंच ऐकायला येत असतं की मिस इंदोर, मला आजपर्यंत असंच वाटत होतं की हे लग्न म्हणजे फक्त आपण एकमेकांसाठी केलेली ॲडजस्टमेंट आहे. परंतु आज असं सारखं प्ले होत असतं. अर्णव म्हणतो की हे काय? म्हणजे मला पुढचं जे काही मी बोलतोय ते ऐकायला कसं येत नाहीये? नक्की काय गडबड झाली असेल? तेव्हा अर्णव जे काही वाईट बोललाय किंवा जे काही ॲडजस्टमेंटचं बोललाय ते सगळं काही ईश्वरीला ऐकू जातं. परंतु जो मेन त्याचा मुद्दा असतो बोलण्याचा, की त्याचं ईश्वरीवर प्रेम आहे, ते मात्र अर्णव तिथून बोलला गेलेला नसतो असं दाखवत असतात. तर इथे आता अर्णव म्हणत असतो की हे असं कसं झालं? म्हणजे अचानकच ही गोष्ट कशी काय घडली? परंतु मिस इंदौर, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? अगं, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मला यामध्ये एकच बोलायचं होतं, की आजपर्यंत मला असं वाटायचं की आपण एकमेकांसाठी नाही. परंतु आज असं झालं आहे की मिस इंदौर, मी एक सेकंड देखील तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला हेच बोलायचं होतं मिस इंदौर, दॅट आय लव्ह यू. माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे. हे सगळं मला पुढे बोलायचं होतं, पण तेच नेमकं प्ले झालं नाही. मिस इंदौर, तुला माहिती नाही आहे, तू माझ्यासाठी आता माझ्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते. तुलाही माहीत नाही आहे की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. असं आता अर्णव हा गालातल्या गालातच हसत स्वतःच बोलत असतो. आणि पुन्हा एकदा ईश्वरीच्या प्रेमात तो आता पूर्णपणे पागल झालेला असतो. इशू तर रागाने निघून जाते, परंतु अर्णव मात्र तिथेच अगदी उभा म्हणजेच राहिलेला असतो आणि ईश्वरीचं प्रेम तिथल्या तिथेच तो फील करत असतो. आणि मिस इंदौर, खरंच मला तुला हेच सांगायचं होतं की माझं आत्ता तुझ्यावर खूप प्रेम आहे. आत्ताची सिच्युएशन ही फार वेगळी आहे. हे सगळं आता त्याला खूपच आनंदाने तो खुश होऊन स्वतःला समजवत बोलत असतो. तर इथे ईश्वरी घरी येते. ताई म्हणते की अगं ईश्वरी, आलीस तू? अगं काय झालं? म्हणजे ऑफिसमध्ये नक्की काय स्पेशल घडलं? मला सांग की चिंटूने तुला नेमका काय सरप्राईज दिलं आहे? तेव्हा आता अर्णव पण तिथे आलेला असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की विचारा, तुमच्याच भावाला विचारा की नक्की काय सरप्राईज दिलं आहे ते. तेवढ्यातच आता अंजली ही सारखा राकेशला कॉल ट्राय करत असते. तेवढ्यातच वल्लरी येते आणि म्हणते की काय गं, जावई बापूंचा फोन लागला की नाही? म्हणजे त्यांना त्या वस्तूबद्दल समजले की नाही? तेव्हा मग आता अंजली म्हणते की अगं, ॲक्च्युली मामी, त्यांचा ना फोनच लागत नाही आहे. मी त्यांचा फोन सारखा ट्राय करते, पण लागत नाही. आता मामी वैतागते आणि म्हणते की झालं, म्हणजे मला वाटतं की मला माझी वस्तू परत सापडणारच नाही आहे की काय? तेव्हा आता अंजली म्हणते की हो मामी, अगं तू त्रागा करू नकोस. पण त्यावर लगेच मामी म्हणते की हो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, मी नसताना या सगळ्या गोष्टी इतक्या घाईघाईत केल्यातच का? मला कळत नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी, आपण एक काम करूया का? हवं तर मी येते तुमच्याबरोबर त्या स्क्रॅप डीलरकडे. आपण दोघीजणी मिळून तुमची ती महत्त्वाची वस्तू शोधूया. तेव्हा मामी म्हणते, अजिबात काही एक गरज नाही आहे, समजलं? तुझ्यामुळे झालं हे सगळं. त्यावर अर्णव म्हणतो की मामी, अगं पण इतकी महत्त्वाची वस्तू होती तरी कोणती? तू इतकी चिडतेस ते. तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो की काय काय चाललंय वल्लरी, इतकी चिडचिड करायला? तेव्हा सगळेजण बघतात तर आजी आता आलेली असते. आजीला पाहून सगळेजण आनंदी होतात. राकेशला एका ठिकाणी एका गोडाऊनमध्ये आणलेलं असतं आणि त्याला बाजूला ढकलून देतात. तेव्हा तो दादा हा त्याला ढकलतो आणि म्हणतो की हे बघ, आजपर्यंत तू ना आम्हाला खूप गुंगारे दिले, खूप चकवलंस मला, पण आज आज नाही. आज काही करून तुला माझ्या बॉसला भेटावंच लागणार आहे. आमच्याबरोबर तू जे काही वागला ना, त्यामुळे आता माझा बॉस आहे ना, तोच तुझा बरोबर हिशोब करेल, असं आता तो माणूस हा राकेशला म्हणत असतो. त्यावेळेला मग राकेश आता खूप घाबरलेला असतो. त्या दादाच्या बॉसची एंट्री आता मालिकेत झालेली दाखवलेली आहे. त्यावेळेला आता लगेचच दादा त्याच्या एका माणसाला सांगतो की जा रे, बघ आपले बॉस जरा बाहेर आलेत का? त्यावेळेला तो बाहेर जातो आणि त्याचा बॉस गाडीमधून बाहेर उतरताना तो गाडीचा दरवाजा उघडून देतो आणि बाहेर आल्यानंतर इथे एका नवीनच पात्राची एंट्री झालेली आहे. आणि समोर आल्यानंतर तो जो बॉस असतो तो चालत येतो आणि समोर राकेश पडलेला असतो. त्याच्यावर त्याची नजर जाते. आता राकेशला पाहिल्यानंतर तो म्हणायला लागतो की हा आहे का तो चिंगूर, असं म्हणून त्याच्याकडे रागाने तो बघायला लागतो. राकेश पण आता हा कोण जो बॉस आहे त्याच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि त्याला पाहून राकेशला भीती वाटत असते, कारण की तो बॉस हा एकदम वेड्या डोक्याचा दिसत असतो. जर काही आपल्याला करेल तर याची भीती आता राकेशला लागून राहिलेली असते. त्यामुळे तो आता बॉस त्याच्याकडे रागानेच बघून म्हणतो की कोण आहे रे हा? आज आहे का तो राकेश? आता लगेचच दादा म्हणतो की हो बॉस, हाच आहे तो राकेश जो आपल्याला इतके दिवस चकवत आहे.
असं म्हटल्यावर आता तो बॉस जो असतो तो रागाने राकेशकडे बघतच राहिलेला असतो. राकेश मात्र त्याच्याकडे बघतो आणि गपचूप त्याच्याकडे बघतच राहतो, कारण की हा नक्की बॉस कोण आहे हे त्यालाही माहीत नसतं. नंतर मग आता तो बॉस म्हणायला लागतो की एक काम कर, चल समोर ये आणि माझे हे बूट साफ करून दे. त्यावेळेला आता लगेचच पुढे तो दादा असतो राकेशच्या जवळ एक काळा फडका टाकतो आणि त्याला बूट साफ करायला पुढे हो असं सांगत असतो. त्यावेळेला लगेचच राकेश म्हणतो की हे काय, अजिबात नाही करणार हे मी सगळं, हे मला नाही आवडत हे सगळे काम करायला. असं म्हटल्यावर आता दादा त्याच्यावर डोळे मोठे वटारून बघतो आणि म्हणतो की काय रे, लोकांचे पैसे घेणं, त्यांना चकवणं, खोटं करणं, खोटं नाटं बोलणं, या सगळ्या गोष्टी तुला बरोबर आवडतात आणि बाकीच्या गोष्टी तुला जमत नाही. चल लवकर ये पुढे, गपचूप यायचं. असं म्हटल्यावर आता राकेश हे खरं तर आवडत नसतं त्याला करायला. दादा त्याचा हात पकडतो आणि त्याला त्या बॉसच्या पायावर जाऊन फेकतो. आणि फेकल्याबरोबर राकेश आता विचार करतो की काय काय करावं लागतंय मला. तो हातात फडका घेतो आणि बॉसचे जे चप्पल असतात ते धुळीले माखलेले असतात. तो आता राकेशला कॉलर धरून म्हणतो, दादा की चल लवकर साफ कर, समजत नाही काय बोललंय ते, जे काही बॉस बोलले ते आदेश फॉलो करायचे, चल लवकर. आता राकेश फडका हातात घेतो आणि ते पुसून देऊ लागतो. त्यानंतर आजी आल्याबरोबर सगळेजण खुश होतात. मामा आणि अर्णव दोघंजणही आजीकडे धावत जातात आणि म्हणतात की अरे वा आजी, आलीस तू. आता आजीला पाहून ईश्वरी पण खूप चकित होते. तर इथे दादाचे शूज हा राकेश पुसून देत असतो. नंतर मग आजी आल्याबरोबर ती ईश्वरी पण खूप खुश होते आणि म्हणते की आजी कशा आहात तुम्ही. तेव्हा मग सगळेजण आजीचं कौतुक करत असतात की आजी आली. तेव्हा ती म्हणते की हो बरी आहे मी. मग लगेच अंजली म्हणते की हो, किती बरं झालं आजी, तू खूप लवकर आलीस, खरंच खूप बरं वाटलं आम्हाला. आणि कशी आहेस तू. तेव्हा आजी म्हणते की हो अगदी मस्त आहे मी, काळजीचं काहीच कारण नाही आहे. त्यानंतर मग आता वल्लरीला आजी म्हणते की पण मला एक कळत नाही, मी जेव्हा आले तेव्हा या वल्लरीचा इतका मोठा आवाज का बरं सुरू होता, म्हणजे नक्की काय झालं होतं असं, वल्लरीचा आवाज चढण्यामागे इतकं काय मोठं कारण होतं. तेव्हा ती म्हणते की त्याचं काय ना आई, की म्हणजे माझं जी वस्तू आहे ना ती बाहेर गेली आहे म्हणूनच. मग नंतर त्यावर ती म्हणते की अगं हो, पण नक्की आवाज काय वाढला इतका. लगेच मामा म्हणतो की अगं जाऊ दे गं त्याचं सगळं, तू मला सांग आई की तुझी यात्रा लवकर झाली, तू लवकर आलीस म्हणजे मला सांगितलंस त्याच्या अगोदरच. त्यावरती म्हणते की हो, त्याचं काय झालं ना तसं कारणही आहे म्हणूनच मला लवकर यावं लागलं. तेव्हा आता आजी म्हणते की आपल्याकडे दत्त पादुका म्हणजेच दत्तांच्या सुवर्ण पादुका येणार आहे आणि यंदाचं यजमानपद त्याचं आपलं त्याच्याकडे आहे, त्यामुळे मला इथे घाईघाईत यावं लागलं. सगळी तयारी करायला नको का, त्यासाठी इतक्या वर्षांनी आपल्याला हा योग आला आहे बरं का. त्यावर मामा म्हणतो की वा आई, हा तर सुवर्ण योग झाला आहे. आजी म्हणते की हो बरोबर, म्हणूनच आले सगळं टाकून मी तिथे. आणि हो, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पादुकांच्या पूजेसाठी चिंटू तुला आणि ईश्वरीला बसायचं आहे बरं का. असं म्हटल्यावर आता तो गप्पच असतो. आजी म्हणते की कळलं आहे ना चिंटू, त्यामुळे नकार वगैरे काही द्यायचा नाही आहे. आजीला अंजली म्हणते की बरं आजी ऐकलंस का, आता तसं ना काही होणार नाही आहे. ईश्वरीमुळे चिंटू ना खूप बदलला आहे आणि ईश्वरीमुळे चिंटू पूजा वगैरे सगळं करायला लागलं हल्लीकडे. तेव्हा आजी म्हणते की अच्छा असं आहे का, चांगलं आहे तर मग हरकत नाही, पण उद्या आपल्याला हे सगळं करायचंच आहे चिंटू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्यात. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सात्विकाची अशी इच्छा होती की आपल्या घरी या सुवर्ण दत्तपादुका याव्यात म्हणून. इतक्या वर्षात ती असताना आपल्याला हा मान मिळाला नव्हता, परंतु आता आता मात्र आपल्याला हा मान मिळाला आहे. तर आपली ही पूजा अगदी व्यवस्थित झाली पाहिजे, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून कुठल्याही तयारीत काही कसर राहता कामा नये बरं का. तेव्हा अंजली म्हणते की हो, मला तर इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू, अक्षरशः दत्ताच्या सुवर्ण पादुका आपल्या घरी येतात. तेव्हा आजी म्हणते की बरं आता पुढच्या तयारीला लागायला लागेल बरं. त्याचबरोबर आता अंजली म्हणते की आजी, तू त्याच्या अगोदर माझ्याबरोबर जरा रूममध्ये चल, मला ना तुला खूप काही गोष्टी शेअर करायच्यात, सांगायच्यात, चल. आकाश आजीची बॅग घेऊन जातो. त्यानंतर मग आता मामा हा डेकोरेशनवाल्याला कॉल करून बाजूला जातो आणि म्हणतो की विशाल, आपल्याला डेकोरेशन करायचं रे बाबा. तर ईश्वरी पण अर्णवकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते. अर्णव तिच्या मागे जातो. इथे वल्लरी विचार करते की काय नेमका तो बॉक्स माझ्या हातून गेला, नाहीतर उद्याचा एकदम सुवर्ण काळ होता. म्हणजे इथे दत्त पादुका येणार आणि तिकडे ईश्वरीची आई आणि अर्णवच्या बाबांचं लफडं सगळ्यांसमोर आलं असतं. असं सगळा माझा डाव होता, परंतु ऐनवेळेला तो बॉक्स कुठेतरी हरवला.
आता लवकरात लवकर तो बॉक्स मला शोधायला हवा. काही ना काहीतरी काढून लवकरात लवकर मला त्या गोष्टीचा निकाल लावायलाच पाहिजे, असा मामी आता विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हा त्या दादाचे शूज वगैरे पुसून देतो आणि त्याच्याकडे अगदी मान खाली घालूनच तो उभा बसलेला असतो. त्यावर आता लगेचच दादा म्हणतो की काय रे, तुला माहिती आहे का मला महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? मला आयुष्यात 2 प्रकारचे लोक आवडत नाही. एक म्हणजे की खोटारडे आणि दुसरे म्हणजे फुकटे. कोणते लोक? त्यावर राकेश लगेच बोलतो की खोटारडे आणि फुकटे. मग दादा बॉस म्हणतो की हो, अगदी बरोबर. आणि तू तर त्या दोघांपैकीही आहेस. म्हणजे खोटारडा पण आहेस आणि फुकटा पण आहेस. त्यामुळे मला तुझा प्रचंड राग येतो. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आमच्याबरोबर खूप चुकीचा वागला आहेस. आमचे पैसे डुबवलेस तू. इतके दिवस आम्हाला चकवा देतोयस. आत्ता देतो, उद्या देतो असं करून करून तुला किती मुदत दिली आम्ही. परंतु तू मात्र आमचे पैसे काही परत करत नाहीस. तर मग सांग की तू आमच्या काय कामाचा आहेस? त्यामुळे काही झालं तरीही आता तुझा गेम संपवायलाच पाहिजे असं वाटतंय मला. कारण की तसंही तू काही आमच्या उपयोगाचा नाही. आमचे पैसे पण तू खूप दिवस डुबवले आणि आम्हाला नको तेव्हा त्रास दिलायस तू. त्यामुळे तुझं तर आता काम सेटल करावंच लागेल आणि तसंही मुहूर्त खूप चांगला आहे, त्यामुळे तुझं काम करायलाच पाहिजे. राकेश म्हणतो की दादा हात जोडतो. मी नक्की नक्की तुम्हाला पैसे देतो. प्लीज तुम्ही असं करू नका. मी नक्की तुमचे पैसे परत करेन. माझ्यावर खूप वाईट वेळ आली हो. प्लीज मला समजून घ्या. माझी परिस्थिती समजून घ्या. मी तुम्हाला नक्की पैसे देतो. हात जोडतो तुम्हाला. असं म्हणून राकेशची पुन्हा ती ओव्हर ॲक्टिंग आणि नाटकं सुरू होतात. मग दादा तो बॉस चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट, तुला काय आम्ही वेडं दिसलो काय रे? असं म्हणून आता तो राकेशचा गळा दाबत असतो आणि म्हणतो की तुला वाटतं की आम्ही तुला असं सोडून देऊ? अजिबात नाही. लक्षात घे, काही झालं तरीही तुला ना मी असं आता सोडणार नाही. तुझी वेळ जवळ आली असंच समज. दादाने त्याची मान धरलेली असते आणि राकेशचे डोळे अगदी लाल लाल झालेले असतात. आता तो मरतोय की काय याची भीती सतत त्याला वाटत असते. दादा म्हणतो की तुला मी आता असं सोडणार नाही. काही झालं तरीही तुझे पैसे हे तू आम्हाला देणार नाही हे आम्हाला नक्कीच माहीत आहे. त्यामुळे हे जे काही तू वागतोस ना, हे तुझं वागणं आताच्या आता बंद झालं पाहिजे. तुला संपवल्याशिवाय आमच्याकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन नाही. कारण तू तसा त्रासच दिला आहेस, हे तो बोलत असतो. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेशची कॉलर त्या बॉसने धरलेली असते आणि म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. उद्यापर्यंतची मुदत आहे. 2 दिवसात म्हणजेच उद्या आम्हाला तू पैसे द्यायचे आहेस. तर इथे ईश्वरीला अर्णव विचारत असतो की मिस इंदौर, मला एक गोष्ट सांगतेस का की तू हे लग्न अगदी मनापासून मानतेस का? तेव्हा मग ती म्हणते की हो, हे लग्न मनापासून मानते. याचा अर्थ काय? मी हे लग्नही मनापासून मानते आणि आपलं नातंही मनापासून मानते. म्हणजेच तुम्हाला नवरा म्हणते तर हे नातं मानणारच ना. परंतु तुमचं काही वेगळंच आहे. तुम्ही कधी हे सगळं मानाल काय माहिती. मी केल्यावर मानाल की काय माहिती नाही. तेव्हा अर्णव ईश्वरीला विचारतो की मिस इंदौर, तू कुठे जाणार आहेस मला सोडून? तर इथे आजी ही ईश्वरीला सांगते की हे बघ, उद्या दत्त पादुका येणार, त्यामुळे तुझ्या हातून कोणत्याही प्रकारची चूक घडायला नको बरं. नाहीतर मी तुला कधीही माफ करणार नाही. ईश्वरी म्हणते की हो आजी, मी कधीही काही चुकीचं घडू देणार नाही. त्यानंतर अंजली ही राकेश आल्यावर त्याला सांगते की अहो, आपल्याला तयारीला लागायला हवं. उद्या आपल्या घरी दत्तांच्या सुवर्ण पादुका येणार आहेत. त्यामुळे खरंच खूप आनंद होतोय मला. आजी त्यासाठीच आली आहे लवकर. त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो की वा, म्हणजे एकदम बढिया झालं काम. मनातच तो म्हणतो की मी प्रॉब्लेममध्येच होतो आणि अगदी लक्ष्मी आपल्या घरात आल्यासारखे झाले. दत्ताच्या त्या सुवर्ण पादुका या आपल्याला आता भेटणार, म्हणजे आपला काम संपणार असं आता तो विचार करत असतो. तर इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही जोडीने त्या दत्तपादुकांच्या पूजेसाठी बसणारे असतात आणि राकेशच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी विचार सुरू असतात. तर आता राकेशचे हे जे मनातले काही विचार मनसुबे आहेत, म्हणजेच त्या सुवर्ण पादुका चोरण्याचे आणि दादाला पैसे परत करण्याचे, ह्या सगळ्या गोष्टी आता ईश्वरी आणि अर्णव त्याचा डाव कसा हाणून पाडणार आहेत. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही कशी ती पूजा पार पडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.